लग्न घरात आनंद, सजावट, पाहुणे, पण फक्त 1 तास आधी वधूला काय झालं? साडी आणि पैशावरून सुरू झालेला वाद अचानक हिंसेत बदलतो आणि काही सेकंदातच सर्व काही संपतं. प्रेमाने जगणारे दोघे शेवट इतका भयानक का झाला? भावनगर प्रभुदास जेल परिसर. आजचा दिवस सोनी राठोडच्या आयुष्यातला सर्वात खास असणार होता. 1.5 वर्षापासून सोबत असलेल्या साजन बरैया सोबत तिचं लग्न ठरलं होतं. घरात सजावट होती, नातेवाईक येत होते, ढोल ताशाचे ताल दूरवरून ऐकून येत होते. संध्याकाळी दोघांचा विवाह सोहळा रंगणार होता. मात्र त्या सकाळने असा भयानक वळण घेतलं, कोणालाही अंदाज नव्हता. साजन सकाळी सोनीच्या घरी आला. दोघे एकमेकांना ओळखत होते, प्रेमात होते, एकत्र राहतही होते. पण त्या दिवशी छोट्या कारणावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. एक साडी आणि काही पैशावरून. वादाची सुरुवात छोटी, पण सूर चढू लागले. दोघांचाही स्वभाव हट्टी. राग, आरोप प्रत्यारोप आणि मग साजनचं बाण हरवलं. घरात ठेवलेला लोखंडी पाईप त्याच्या नजरेस पडला. क्षणभराची चूक, आयुष्यभराची शिक्षा. त्याने पाईप उचलला आणि संतापाच्या भरात सोनीच्या डोक्यावर प्राणघातक वार केला. सोनी कोसळली, रक्ताचा सडा पडला. विवाहाच्या मंडपात जाण्या अगोदरच तिचं आयुष्य तिथेच संपलं. शेजाऱ्याने आवाज ऐकून धाव घेतली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. फोनवरून पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि लगेच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. ज्या घरात संगीत मेहंदीची तयारी होती तिथे रडण्याचे आवाज घुमू लागले. ज्या हातात आज हिरवा चुडा बसणार होता तिथे आता शोकाचा सावट पसरला. साजनला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांच्या चौकशीत समोर आलं की वाद आर्थिक देवाणघेवाणीतून सुरू झाला आणि रागाने त्याला आपला बाण हरवायला लावलं. पण प्रश्न इथे संपत नाही. प्रेमात राहून 1.5 वर्ष एकत्र राहिलेल्या दोघांचं नातं इतकं सोपं तुटू शकतं का? एक साडी आणि पैशावरून नातं मृत्यूत कसं बदलू शकतं? रागाने एवढं भयानक रूप का घेतला, हा प्रश्न आहे आणि उत्तर प्रत्येकाच्या मनात वेगवेगळं असू शकतं. कमेंटमध्ये तुमचं मत सांगा. ही हत्या रागाच्या भरात होतं की आत खोलवर काहीतरी सुरू होतं जे दिसलं नाही? अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.